अजितदादांच्या निधनानंतर आता पोटनिवडणुकीची तयारी सुरू। 10 मार्चला बारामती विधानसभा मतदारसंघाची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार। निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरू। सलग चौथ्या दिवशी विद्याप्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबियांची बैठक। शरद पवार, रोहित पवार, पार्थ पवार, प्रतिभा पवार यांच्यामध्ये चर्चा। तर विद्याप्रतिष्ठान संस्थेत पार्थ पवार विश्वस्त होण्याची शक्यता। गेल्या 10 दिवसात संपूर्ण पवार कुटुंबामध्ये कोणतीही राजकीय चर्चा नाही। सुनित्रा काकी यांची खासदारकी कुणाला मिळेल या संदर्भात देखील चर्चा नाही। रोहित पवार यांच्याकडून स्पष्ट। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण आणि अजितदादांच्या अपघाताबद्दल कुटुंबातील व्यक्तींना बोलणं अधिक विश्वासार्ह आहे। रोहित पवार यांच्या बोलण्याकडे माझं लक्ष। संजय राऊत यांची प्रतिक्रिया। 10 तारखेचं प्रेझेंटेशन डिटेलमध्ये असणार। अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल सर्वांच्या मनात शंका। अपघातासंदर्भातली प्रश्न हे 10 तारखेला मांडणार। रोहित पवार यांची माहिती। अजितदादांच्या जाण्याने राज्याचं आणि पुणे जिल्ह्याचं मोठं नुकसान। मोहोळ यांचं वक्तव्य। दुःखाच्या क्षणी कुणीही राजकारण करू नये। मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। मोहोळ यांची प्रतिक्रिया। मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडे उमेदवार। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून रितू तावडेंच्या नावाची घोषणा। उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे संजय घाडी उमेदवार। 11 तारखेला बीएमसीच्या महापौर उपमहापौर पदाची अधिकृत घोषणा। 16 तारखेला विरोधी पक्षनेत्या निवडल्या जाणार। 20 तारखेला स्थायी समितीचा अध्यक्ष नेमला जाणार। मुंबई महापालिकेच्या सुधार आणि बेस्ट समितीची निवड 23 तारखेला होणार। महापालिकेचा अर्थसंकल्प यंदा मार्चमध्ये सादर होण्याची शक्यता। अभ्यासू व्यक्तिमत्व महापौरपदी विराजमान। महिलांचाही सन्मान। रितू तावडे आक्रमक आणि अभ्यासू असल्यामुळे महापौर पदाला न्याय देतील। प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। नाशिक महापालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे विलास शिंदे सर्वपक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणार। विलास शिंदेंची प्रतिक्रिया। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू। 7438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। बारामतीच्या काटेवाडीमध्ये पवार कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह पार्थ पवार आणि युगेंद्र पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला। बारामतीच्या पिंपळी या ठिकाणी आमदार रोहित पवारांनी मतदानाचा हक्क बजावला। जास्तीत जास्त मतदान करावं रोहित पवार यांचं मतदारांना आवाहन। सांगलीच्या अंजनी गावामध्ये आमदार रोहित पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला। रोहित पाटील यांनी आजी भागीरथी पाटील यांच्यासोबत मतदान केलं। धाराशिवमध्ये 104 वर्ष वयाच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क। उमरगा तालुक्यातील दाबका केंद्रावरती त्या आजींनी केलेलं आहे मतदान। तर तिकडे कोल्हापूरमध्ये 104 वर्षीय आजोबांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव येथील ज्येष्ठ नागरिक कृष्णा मुळीक यांनी 104व्या वर्षी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। करमाळ्याच्या केममध्ये 92 वर्षीय कृष्णनाथ आंबेकर यांनी 90 वर्षीय पत्नीसह आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मी 100 गाठणार असून 100व्या वर्षी देखील मतदान करणार। कृष्णनाथ आंबेकर यांचं वक्तव्य। पुण्याच्या कोरेगाव भीमा इथं 2 फूट उंचीची असलेल्या निकेता गाडिया यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। निकेता गाडिया सर्वात कमी उंचीच्या तरुण मतदार ठरलेल्या आहेत। सोलापूरच्या सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील यांनी मतदान केलं। तर सोलापूर जिल्हा परिषदेवरती महायुतीचाच झेंडा फडकणार। शहाजी बापू पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। सोलापूरमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडून मतदान। अकलूज तालुक्यातील यशवंतनगर येथील केंद्रावर मतदान। खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा पंढरपूरमधील मतदान केंद्रावर आक्षेप। भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदान केंद्रावरती दिसल्यानं धैर्यशील मोहिते पाटील संतापले। भाजप कार्यकर्ते 100 मीटरच्या बाहेर काढा खासदार मोहिते पाटील यांनी पोलिसांना सुनावलं। सोलापूरच्या धानोरेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराज जानकर यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। जानकरांच्या पत्नी विमलताई वेळापूर पंचायत समिती गणातून तर मुलगा जीवन जानकर दहिगाव जिल्हा परिषद गटातून रिंगणामध्ये। छत्रपती संभाजीनगरच्या पिसादेवी मतदान केंद्रावरती खासदार कल्याण काळेंचं सहकुटुंबीय मतदान। ज्यांना ड्रायपोर्ट आणि ड्रायफ्रूट मधला फरक कळत नाही त्यांनी कॉरिडॉरबद्दल विचारू नये। खासदार कल्याण काळेंचा रावसाहेब दानवेंना जोरदार टोला।
भोरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदारांचा प्रचंड उत्साह। भोलावडे येथे महिलांसाठी सखी मतदान केंद्र नावानं पिंक बूथ सज्ज। आकर्षक सजावटीमुळे पिंक बूथवरती मतदानासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। चिपळूणमध्ये नाचरेवाडीत पावणे 4 तासांपासून मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद। अधिकाऱ्यांनी मशीन दुरुस्तीसाठी चिपळूणला नेलं। मशीन दुरुस्त करून मतदान केंद्रावरती आणणार आणि तासनंतर पुन्हा मतदान पूर्ववत होणार। छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन या ठिकाणी मतदान केंद्रावरती पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक। विनाकारण महिला गर्दी करत असल्याने पोलिसांनी महिलांना बाहेर काढलं। परभणीच्या राणी साबरगावमध्ये मतदानासाठी रोखल्यानं मतदान केंद्रावर वाद। मतदान केंद्र अधिकारी भाजपची दलाली करत असल्याचा महंतांचा आरोप। महंतांनी ओळखपत्र दाखवून देखील त्यांना मतदानापासून वंचित ठेवलं। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील मतदान केंद्रावरती मतदारांचा खोळंबा। मतदानानंतर मशीनचा आवाज येत नसल्याची तक्रारीनंतर मशीन बदलण्यात आली। कोल्हापूरच्या गडिंग्लज तालुक्यातील अरळगुंडी बूथवरती भाजपच्या पोलिंग एजंटला मारहाण। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण। भाजपच्या सदाशिव लखोडे यांची तक्रार। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोने चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ। सोनं 2,300 रुपये तर चांदी 5,000 रुपयांनी महागली। सोनं प्रति तोळा 1,59,000 तर चांदी प्रति किलो 2,67,000 रुपयांवर पोहोचली। अहिल्यानगरच्या कोकणगावमधला थरकाप उडवणारा एक व्हिडिओ व्हायरल। कारनं एका दुचाकीस्वाराला धडक मारून 4 चाकीत चालक हा न थांबता गाडी फरफटत नेत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। पोलिसांकडून काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। नागपूरमध्ये मराठी प्राध्यापक परिषदेच्या अधिवेशनामध्ये प्राचार्यांचंच इंग्रजीमध्ये भाषण। नागपूरच्या जीएस महाविद्यालयातील प्राचार्यांनी इंग्रजीत भाषण केल्यानं नाराजी। मराठी भाषा विद्यापीठाच्या कुलगुरूंसह अनेकांकडून नाराजी व्यक्त। माणसांप्रमाणे आता जमिनींसाठी भू आधार क्रमांक। प्रत्येक भूखंडाला भू आधार क्रमांक मिळणार। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा ऐतिहासिक निर्णय। यामुळे राज्यातील शेतजमिनींच्या पोट हिश्श्यांची मोजणी केली जाणार।